राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष असलेल्या रुपाली चाकणकर आपल्या बरोबर आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं 2 दिवसीय शिबिर पार पडलेलं आहे आणि रुपाली चाकणकर या कार्यकर्त्यांशी बोलतायत। तेही 2 दिवसाचं संपूर्ण शिबिर झालं। अनेक वक्त्यांनी मार्गदर्शन केलं, अनेकांनी पक्षाच्या उणिवा ज्या आहेत त्या समोर मांडलेल्या आहेत। यापुढे महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून तुमची पादक्रांत कशी असणार? खरं तर आदरणीय दादांनी निर्णय घेतला आणि पहिल्या दिवसापासून आम्ही सर्व महिला भगिनी दादांसमवेत आलो आणि त्यावेळेस प्रदेशाध्यक्ष म्हणून जी नियुक्ती करण्यात आली, त्याचबरोबर राज्य महिला आयोगाची देखील पुन्हा एकदा मला अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आणि या दोन्ही पदांवरती काम करत असताना आपण पाहिलं असेल की आज महिलांची संख्या देखील संपूर्ण जिल्हा म्हणजे महाराष्ट्रातले सर्व जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, काही प्रदेश पदाधिकारी आम्हाला एक मर्यादित संख्येमध्ये यावं लागत होतं म्हणून अनेकांची नाराजी देखील असेल, पण अशा सगळ्या महिला या ठिकाणी की त्या भागामध्ये ते प्रतिनिधित्व करतात, चांगल्या पद्धतीने संघटना उभी करतात, आज या ठिकाणी उपस्थित होत्या आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये आदरणीय दादा, आदरणीय प्रांताध्यक्ष, आदरणीय प्रफुल्लबाई यांनी संघटनेसाठी आम्हाला ज्या काही सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांचं पालन करत यापेक्षाही मोठी महिला संघटना आपल्याला उभी राहिलेली दिसेल। परंतु एक महत्त्वाचा एक गौप्यस्फोट जो आहे तो धनंजय मुंडेंनी स्वतःच्या भाषणामध्ये केला। धनंजय मुंडेंनी एक गौप्यस्फोट केला की 2019ला ज्यावेळेस पहाटेचा शपथविधी झाला त्यावेळेस अजितदादांना पहाटेच्या शपथविधीमध्ये जाण्यास मी अडवलेलं होतं, तो एक षडयंत्राचा भाग होता आणि आत्ताचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत सुनील तटकरे ते त्याचे साक्षीदार आहेत असं त्यांनी एक त्यांच्या भाषणात उल्लेख केला। याबद्दलची काही नेमकी तुम्हाला माहिती आहे? मला असं वाटतं की आपण TV9 तिथं संपूर्ण वेळ उपस्थित होता आणि आपण ह्या सगळ्या म्हणजे जी काही भाषणं झाली किंवा ज्यांनी मनोगत व्यक्त केली याचं संपूर्ण चित्रीकरण आपल्या माध्यमातून झालेलं आहे आणि याच्या पाठीमागची पार्श्वभूमी देखील धनंजय मुंडेंनी मांडलेली आहे की कशा पद्धतीने काही गोष्टी घडल्या आणि आज ह्या कार्यकर्त्यांमध्ये हे कार्यकर्ते घरचे कार्यकर्ते जे दादांसाठी अहोरात्र काम करतात, संघटना वाढवतात, पक्षवाढीसाठी काम केलं आणि चांगल्या पद्धतीने सत्तेत येण्यासाठी या निवडणुकीच्या प्रचार यंत्रणेमध्ये उतरले। त्याच्यामुळं घरामध्ये बोलतोय, घरातल्या माणसांमध्ये बोलतोय म्हणून काही गोष्टी त्यांनी खरंच सांगितल्या आणि कधी काय घडलंय इतिहास सुद्धा कार्यकर्त्यांना माहिती असणं गरजेचं असो, जेणेकरून पुढची वाटचाल करत असताना समाजामध्ये वावरताना या गोष्टींचा आणि त्या विचारांचा उपयोग होतो। आधुनिक अभिमन्यू म्हणून असा धनंजय मुंडेंनी उल्लेख केला। धनंजय मुंडे म्हणतात की परळीला तालिबान आणि बीडला बिहार बनवून ठेवलेलं आहे महायुतीतल्याच नेत्यांनी। मला असं वाटतं की खरं तर फार मोठी परंपरा महाराष्ट्राची आहे। छत्रपती शिवरायांच्या विचारांचा, साधू संतांच्या विचारांची परंपरा असलेला हा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये आपण सातत्याने या महाराष्ट्राचं नाव जपण्याचा प्रयत्न करत असतो। अशा पद्धतीने एखादा तालुका, जिल्हा हा बदनाम करत असतो तर स्थानिक पातळीवरती साहजिकच कोणाला सुद्धा वाईट वाटतं। त्याच्यामुळे एखादी घटना घडली म्हणून संपूर्ण जिल्ह्याला बदनाम करू नये ही त्याच्या पाठीमागची त्यांची भूमिका त्यांनी आत्ताच्या मनोगतामध्ये सांगितली। त्याच्यामुळे हे जे विचार आहे, एखादी घटना घडल्यानंतर त्या जिल्ह्याला बदनाम कशा करायचं अशी त्यांची मानसिकता होती, ती त्यांनी त्या माध्यमातून व्यक्त केली आणि शेवटी ज्या घटना घडले त्या पद्धतीने जे कोणी असतील याच्यामध्ये तर त्याच्यावरती कारवाई केलीच जाईल, पण त्या जिल्ह्याची, त्या तालुक्याची एक परंपरा आहे। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग, हजारो भाविक, लाखो भाविक तिथं महाशिवरात्रीच्या निमित्ताने येतात आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगळी ओळख असलेला या गोष्टीमुळे त्यांची जर वेगळ्या पद्धतीने बदनामी केली जात असेल तर ते दुःख होतं, ते दुःख त्यांनी। शेवटचा प्रश्न, पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका लागतील आता येत्या काळामध्ये, कारण की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका खडकवासल्यापासून आपण देखील इच्छुक होता महायुतीमधनं, परंतु महायुतीमध्ये ती भाजपला जागा सुटली। आता पुणे महानगरपालिकेमधली स्वतंत्र लढाई तुमची असेल पक्षाकडनं की महायुती म्हणून भाजपसोबत तुम्ही जाणार? आता आदरणीय प्रांताध्यक्ष, आदरणीय दादा, आदरणीय प्रफुल्लबाई यांनी सांगितलं की पक्ष पातळीवरती तिन्ही पक्ष एकत्रित येऊन निर्णय घेतील, कारण की लोकसभेला आम्ही एकत्रित लढलो, विधानसभेला एकत्रित लढलो आणि महायुतीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं सामंजस्याचं वातावरण तिन्ही पक्षामध्ये आहेत। त्याच्यामुळे पक्षश्रेष्ठी ज्या पद्धतीच्या सूचना करतील त्या पद्धतीचं काम कार्यकर्ते खाली करतात। धन्यवाद ताई, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। ते महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आपल्याशी बातचीत केली। त्या म्हणाल्या की एखाद्या जिल्ह्याला, एखाद्या तालुक्याला विनाकारण जर बदनाम त्या तालुक्याची, जिल्ह्याची बदनामी होत असेल तर तिथचा नेता जो आहे तो स्पष्टपणे बोलतो। त्याच पद्धतीचं वक्तव्य आजच्या शिबिरामध्ये धनंजय मुंडे यांनी व्यक्त केलेलं आहे। त्यांचं मत जे आहे ते त्यांनी आपल्याच कार्यकर्त्यांसमोर, नेत्यांसमोर व्यक्त केलं आहे। असं जे मत आहे ते रुपाली चाकणकर यांनी आपल्याशी बोलताना केलं। व्हिडिओ जर्नलिस्ट खंडू कसबेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, शिर्डी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी।
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.